आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. गांधीधाम बेंगळुरू एक्सप्रेसमधील 24 तोळे सोन्याच्या चोरी प्रकरणी 5 जणांच्या सराईत गुन्हेगारांना दिल्लीत अटक. मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याची मोठी कारवाई. गांधीधाम बेंगळुरू एक्सप्रेसमधील 24 सोन्याच्या चोरी प्रकरणी कुख्यात 600 टोळीतील 5 सराईत गुन्हेगारांना दिल्लीत अटक करण्यात आली आहे. मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याने ही मोठी कारवाई करून हरियाणातील 600 टोळीचा पर्दाफाश केला. गांधीधाम बेंगळुरू एक्सप्रेसमधील 24 तोळे सोन्याच्या चोरी प्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात 26 नोव्हेंबर 2025 रोजी फिर्याद दाखल करण्यात आली होती. चोरी केलेल्या सराईत गुन्हेगारांनी मिरज येथून गोव्याकडे पलायन करून तेथून दिल्लीला विमान प्रवास करीत सिनेस्टाईल पद्धतीने पलायन केले होते. मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या सर्वेलन्स पथकाने अत्यंत गुप्त व शिताफीने केलेल्या तपासात हरियाणातील कुख्यात 600 टोळीतील सराईत गुन्हेगारांना दिल्लीत अटक केली असून अटक केलेल्या आरोपींमध्ये कुलदीप रामफळ, अमित कुमार बळवंत सिंग, अजय सतीश कुमार, मोनू राजकुमार, हवासिंग फतेह सिंग सर्व राहणार हरियाणा यांचा समावेश आहे. अटक केलेल्या 5ही आरोपींना मिरज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांकडून महाराष्ट्रातील विविध भागातील सोन्याच्या चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. लोहमार्ग पुणे येथील पोलीस अधीक्षक अश्विनी साणप, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, लोहमार्ग सोलापूरचे उपअधीक्षक रवींद्र गायकवाड, लोहमार्ग पोलीस ठाणे मिरजेचे प्रभारी अधिकारी सुभाष मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली गोरड, पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हवालदार मोहसिन पटेल, तौफिक पटेल, अन्सार मुजावर सावंत तसेच लोहमार्ग पुणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील माने यांनी या कारवाईत भाग घेतला. आर.के. न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.